Hello dear students, welcome to General English Paper 2 class. This is study of English language and literature paper, and today we are going to study the third short story in our syllabus. It is entitled The Necklace, and it is written by Guy de Maupassant. You can see the title of the short story on the screen and also the name of the writer. It is pronounced as Guy de Maupassant. Very well-known French writer, Maupassant, Guy de Maupassant. So this is not Guy, but it is Guy. It is a French word or it is a French name, and therefore the pronunciation is bit different. So if you go according to the spelling, you might mispronounce the name. So it is Guy de Maupassant. This is the third short story in the syllabus, and as you know, your examination is near. Sorry. Yes, as you know, your examination is near. The exam is already declared. The exam will start from Monday, that is from the next week, and General English Paper 2 is on 25th of November, that is on Thursday. तर गुरुवारी आपला पेपर आहे जनरल इंग्लिश पेपर 2. एक्झामिनेशन खूपच लवकर आलेली आहे. सेमिस्टर एक्झाम इतक्या लवकर येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण त्यापूर्वी आपल्याला सिलेबस संपवणं गरजेचं आहे. आता आपल्याला 5 शॉर्ट स्टोरीज आहेत. 5 पैकी 3 शिकून झालेल्या आहेत. पहिल्या इंटरनल एक्झामिनेशनला 2 शॉर्ट स्टोरीज होत्या. त्यानंतर आपण द बेट शिकलो. द बेट नंतर ही चौथी शॉर्ट स्टोरी नेकलेस आज आपण शिकणार आहोत. आय कॅनॉट रीड द होल शॉर्ट स्टोरी इन दिस लेक्चर. I have already sent the PDF file of the necklace on the WhatsApp group. Please go through the short story. Please read it. Today in this lecture, I shall give you the summary of the short story and I shall discuss some important topics on the necklace. आज या एकाच लेक्चरमध्ये मी ही शॉर्ट स्टोरी शिकून फिनिश करणार आहे. तर तुम्ही हे लेक्चर काळजीपूर्वक ऐका. तसंच व्हॉट्सअप ग्रुपवरती मी जी शॉर्ट स्टोरी सेंड केलेली आहे ती सुद्धा वाचून घ्या. ओके, लेट अस गो अहेड. दिस इज द फोटोग्राफ ऑफ Guy de Maupassant, born in 1850, died in 1893. Lived a very short life. He lived only for 43 years. He died at the age of 43. So what are the important points about Guy de Maupassant? He is a French writer. He authored more than 300 short stories. That is, he wrote more than 300 short stories. He is considered as one of the finest practitioner of the genre. तर यातले काही शब्द बघा. फायनेस्ट म्हणजे बेस्ट. Guy de Maupassant यांना काय समजलं जातं तर या जॉनर, शॉर्ट स्टोरी या जॉनर, याचा उच्चार कसा आहे? जॉनर असा त्याचा उच्चार आहे. जॉनर म्हणजे प्रकार, साहित्याचा प्रकार. तर शॉर्ट स्टोरी हा जो साहित्याचा प्रकार आहे, जॉनर आहे, त्याचे ते कोण होते? फायनेस्ट प्रॅक्टिशनर होते, म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट शॉर्ट स्टोरी रायटर होते. देन ही इज द मास्टर ऑफ रिअलिझम. Guy de Maupassant हे रिअलिझम किंवा रिअलिस्टिक रायटर होते. रिअलिझम या प्रकारच्या लिखाणाचे ते एक मास्टर होते. रिअलिझम आपण बघितलंय वेन वी स्टडीड द बेट बाय अँटन चेखॉव, वी अंडरस्टूड व्हॉट रिअलिझम इज. रिअलिझमला मराठीत वास्तववाद म्हणतात. वास्तववाद, रिअलिझम म्हणजे काय? वास्तववाद म्हणजे आजूबाजूला जसं घडतं तसंच्या तसं चित्रण साहित्यात उतरवणं. रिअलिझममध्ये कुठलंही जादूटोणा नसतो, परीकथा नसते. सर्वसामान्यांचं जीवन
साहित्यामध्ये रेखाटलेलं असतं, शब्दचित्रित केलेलं असतं, त्याला म्हणायचं रिअलिझम. जसं की द बेटमध्ये आपण जी पात्र बघितली ती सर्वसामान्य पात्र होती आणि अशा प्रकारची गोष्ट, घटना कुठंतरी जगात घडू शकते, बरोबर. म्हणून त्याला म्हणायचं रिअलिझम. सो ही वॉज द ग्रेटेस्ट ही इज द मास्टर ऑफ रिअलिझम. ही मेड द टेक्निक ऑफ द ट्विस्ट इन द टेल फेमस. तर गी द मॉपॉसॉ, अँटन चेकॉव या दोन लेखकांनी ट्विस्ट इन द टेल म्हणजे कहाणी में ट्विस्ट होता है, कथेच्या शेवटी कथेला एक वेगळी कलाटणी देण्याचं जे टेक्निक आहे किंवा जे लिखाणातलं कौशल्य आहे ते त्यांनी खुबीने वापरलं. तर गी द मॉपॉसॉ मेड द टेक्निक ट्विस्ट इन द टेल फेमस. म्हणजे कथा वाचताना वाचकांना असं वाटतं की या पद्धतीने अशा अशा प्रकारे ही गोष्ट संपेल, या कथेचा शेवट होईल. पण कथेच्या शेवटी कथेला अशी काही कलाटणी मिळते की कथा अनपेक्षितपणे संपते, अनपेक्षितपणे त्याचा एंड होतो आणि वाचकांना एक प्रकारचा धक्का बसतो, चुटपुट लागून राहते, अरे रे असं कसं झालं. तर या गोष्टीमध्ये सुद्धा अशीच ट्विस्ट इन द टेल आहे. तर आता आपण ही गोष्ट थोडक्यात बघूया, शिकूया. सो in this lecture I am going to give you summary of the short story, summary of the necklace. Now please pay attention to the screen. The short story The Necklace is set in France. The setting of the short story is a town in France. The most important character, the central character in the short story is Mathilda Loisel. तिचं नाव बघा, Matilda Loisel. So Matilda Loisel lived in a small flat with her husband who worked as a clerk for the Minister of Education. So Matilda is a woman. She is married to a clerk for Minister of Education. म्हणजे शिक्षण खात्यातला एक क्लर्क आहे, त्या क्लर्कशी तिचं लग्न झालेलं आहे आणि हे दाम्पत्य एका फ्लॅटमध्ये, स्मॉल फ्लॅटमध्ये फ्रान्समध्ये राहते. Matilda was a very pretty young lady. So the most important thing about Matilda is she is very beautiful. She is very pretty. Neither did they live in a luxurious life. Neither did they live a luxurious life nor were they poor. तर ते कशा प्रकारे जगत होते किंवा ते कोण होते, तर एक मध्यमवर्गीय ते कपल होतं किंवा मध्यमवर्गीय लोक होते. ते काही फार लक्झुरियस लाईफ म्हणजे अतिशय ऐशारामाचं जीवन जगत नव्हते किंवा अतिशय गरिबीत सुद्धा जगत नव्हते. सो दे वेर मिडल क्लास फॅमिली. Matilda was very unhappy because she always thought that she was born for luxuries in the world, but she had to live a petty and simple life. पेटी शब्द आहे बरं का हा, पेटी नॉट प्रेटी. पेटी म्हणजे क्षुल्लक. तर मटिल्डाला राहून राहून खूप वाईट वाटायचं. शी वॉज व्हेरी अनहॅपी बिकॉज शी थॉट दॅट शी वॉज व्हेरी ब्युटिफुल अँड ट्रूली शी वॉज अ ग्रेट ब्युटी. पण दुर्दैवाने तिचं लग्न एका सामान्य क्लर्कशी झालं असल्यामुळं तिला काही लक्झुरियस लाईफ, ऐशारामात विलासी जीवन जगता येत नव्हतं. सो शी ऑलवेज थॉट दॅट शी वॉज बॉर्न फॉर ऑल लक्झुरीज. आपण इतक्या सुंदर आहोत की जगातले सगळे ऐशाराम आपल्याला मिळावा, विलासी जीवन जगता यावं, इतके आपण सुंदर आहोत. पण काय करायचं, आपण तर एका सामान्य फ्लॅटमध्ये राहतोय असं तिला वाटतंय. सो शी हॅड टू लिव्ह इन अ पेटी अँड सिम्पल लाईफ. नाईलाजाने आपल्याला अतिशय सामान्य असं जीवन जगावं लागतंय, याचं दुःख मटिल्डाला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. वन डे हर हजबंड ब्रॉट अन इन्व्हिटेशन टू अ डिनर पार्टी ऑर्गनाइज्ड बाय हिज ऑफिस. आता बघा, मटिल्डाचा जो हजबंड आहे, ही नोज दॅट his wife is very beautiful. He also knows that his wife is not happy with him and he cannot offer her all the luxuries in the world. म्हणजे मोठं घर, गाडी, बंगला, दागदागिने,
इतर काही ऐशो आराम जे असतात ते आपण आपल्या पत्नीला देऊ शकत नाही हे त्याला माहिती आहे. पण एके दिवशी आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी तो काय करतो, त्याच्या ऑफिसमधून 2 डिनर पार्टीचे पासेस मिळवून आणतो. राईट. सो ही ब्रॉट अन इन्व्हिटेशन टू अ डिनर पार्टी ऑर्गनाइज्ड बाय हिज ऑफिस. तर त्याच्या ऑफिसमधले जे कोणी अधिकारी आहेत, शिक्षणाधिकारी, त्यांनी एक पार्टी आयोजित केलेली आहे. या पार्टीला अतिशय मोजक्या लोकांना बोलवलेलं आहे. त्यांच्यासाठी पासेसची व्यवस्था केलेली आहे आणि या क्लर्कनी, मटिल्डाच्या हजबंडनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी 2 पास मिळवून आणलेले आहेत. ही थॉट हिज वाईफ वुड बी एक्सायटेड, बट इन्स्टेड शी वॉज अपसेट. आता बघा काय झालं, त्याला वाटलं की आपली पत्नी खुश होईल, मटिल्डाला आनंद होईल की आता आपल्याला पार्टीला जायला मिळणार, आपल्याला आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करायला मिळेल, सर्वजण आपली वाहवा करतील, आपली स्तुती करतील, आपण किती सुंदर आहोत हे सांगतील. बट इन्स्टेड ऑफ दॅट मटिल्डा बिकेम व्हेरी अपसेट. तिला खूप वाईट वाटलं, ती उदास झाली, निराश झाली. शी कंप्लेंड दॅट शी हॅड नथिंग सुटेबल टू वेअर टू सच अ ग्रेट ऑकेजन. सो वाय वॉज शी अपसेट? शी टोल्ड हर हजबंड दॅट शी डझंट हॅव अ प्रॉपर ड्रेस. या एवढ्या छान पार्टीसाठी की जिथं अनेक अधिकारी, उच्चभ्रू वर्गातील लोक येतील, त्या अशा पार्टीला जाण्यासाठी माझ्याकडे चांगला ड्रेस नाही आहे. सो शी कंप्लेन्स दॅट शी डझंट हॅव अ प्रॉपर ड्रेस फॉर द पार्टी, फॉर द ग्रेट ऑकेजन. ऑकेजन म्हणजे जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटला जाण्यासाठी माझ्याकडे योग्य पोशाख नाही आहे. Her husband generously agreed to give her 400 francs that he had saved to buy a new rifle to get herself a dress. Now the husband understands her problem and he says that don't worry, I shall give you 400 francs. मी काय देईन तुला? 400 फ्रँक्स. फ्रँक्स हे पूर्वीचं फ्रान्समधलं चलन होतं, फ्रँक्स. आता फ्रान्समध्ये युरो हे चलन वापरलं जातं. तर या पतीला, मटिल्डाच्या हजबंडला, मटिल्डाचा प्रश्न लक्षात येतो आणि तो म्हणतो काय काळजी करू नकोस, मी तुला 400 फ्रँक्स देतो. हे 400 फ्रँक्स त्यांनी साठवले होते कशासाठी? टू बाय अ न्यू रायफल. सो मटिल्डाज हजबंड विशेस टू गो फॉर हंटिंग. हंटिंग इज हिज हॉबी. मटिल्डाच्या हजबंडची हंटिंगची हॉबी आहे. त्याला शिकारीला जाण्याचा छंद आहे. मित्रांबरोबर तो कधीतरी शिकारीला जातो, पण त्याची स्वतःची रायफल नाही आहे, स्वतःची गन त्याच्याकडं नाही आहे. म्हणून त्याने ठरवलेलं असतं की आपण कधीतरी आपली स्वतःची गन विकत घेऊ. ही गन विकत घेण्यासाठी त्यांनी आपल्या पगारातले काही पैसे साठवलेले असतात आणि त्याच्याकडे अशी स्वतःची 400 फ्रँक्सची अमाऊंट असते. सो ही डिसाइड्स टू सॅक्रिफाईस दॅट अमाऊंट फॉर मटिल्डा, for Matilda's dress. So he offers 400 francs to Matilda to buy a dress for her. Now Matilda became anxious in the week of the party. On asking her, she told her husband that she had no jewelry to wear with her gown. तर अशा तऱ्हेने मटिल्डाच्या ड्रेसचा प्रश्न सुटतो. शी बिकम्स हॅपी अँड शी ऑर्डर्स अ ड्रेस फॉर हरसेल्फ. पण ज्या आठवड्यात ती पार्टी आहे त्या आठवड्यात पुन्हा ती उदास होते. अगेन हर हजबंड आस्क्स हर वाय शी वॉज अपसेट अँड शी टेल्स हिम दॅट शी हॅड नो ज्वेलरी टू वेअर विथ हर गाऊन. ती म्हणते ठीक आहे, मला नवीन ड्रेस तर मिळाला, पण या नवीन ड्रेसला शोभेल असा कोणताच दागिना माझ्याकडे नाही आहे. आता मी काय करू? विदाऊट ज्वेलरी मी कशी पार्टीला येणार? म्हणजे बघा, सुरुवातीला तिला ड्रेस हवा असतो, ड्रेस मिळाल्यावर आता शी वॉन्ट्स ज्वेलरी. नाव हर हजबंड कॅनॉट हेल्प हर बिकॉज ही इज नॉट व्हेरी रिच. ही कॅनॉट बाय ज्वेलरी टू हर इमिजिएटली. आता बघा ते काय करतात. ही सजेस्टेड दॅट परहॅप्स शी कुड बॉरो समथिंग फ्रॉम हर फ्रेंड जेनी फॉरेस्टर. आता जेनी फॉरेस्टर नावाची तिची एक मैत्रीण, मटिल्डाची एक मैत्रीण त्याच गावात राहते. सो मटिल्डाज हजबंड सजेस्ट हर टू गो टू हर फ्रेंड जेनी फॉरेस्टर अँड
टू बॉरो सम ज्वेलरी फ्रॉम हर. तर तिच्याकडून काही दागिने तू उसने का आणत नाहीस असं तो हजबंड मटिल्डाला सुचवतो. Likewise, Matilda goes to Jenny. Jenny heard her story of distress. Distress म्हणजे सॅडनेस. सो मटिल्डा गोज टू हर फ्रेंड जेनी. जेनीला ती आपला प्रश्न सांगते. जेनीला तिची अडचण लक्षात येते. सो शी हर्ड हर स्टोरी ऑफ डिस्ट्रेस अँड शी जनरसली म्हणजे अतिशय उदार मनाने ओपन्ड हर बॉक्स ऑफ ज्वेल्स. मटिल्डा पुढे ती काय करते, आपला ज्वेलरीचा बॉक्स ओपन करून ठेवते आणि काय सांगते, टेक व्हॉट एव्हर यू लाईक. तुला काय यातलं जे घ्यायचं ते घेऊन जा, तुझी पार्टी कर आणि परत मला ते दागिने आणून दे. मटिल्डाला त्यातलं काहीच आवडत नाही. फक्त तिला काय आवडतं, एक डायमंड नेकलेस आवडतो. नेकलेस म्हणजे काय, गळ्यातला हार. म्हणून स्टोरीचं नाव आहे द नेकलेस. सो मटिल्डा बॉरोड अ स्पार्कलिंग डायमंड नेकलेस. स्पार्कलिंग म्हणजे चमचमणारा. तर मटिल्डा काय करते, त्या सर्व दागिन्यांमधला फक्त एकच दागिना ती निवडते, तो म्हणजे एक डायमंड नेकलेस. नाव लेट अस सी व्हॉट हॅपन्स. सो द नेक्स्ट स्लाइड. Again, please look at the slide. Matilda and her husband attended the gala. Gala means party. GALA. And had a great time. Matilda looked very pretty, elegant, and graceful. So at the party, she looked very pretty, elegant म्हणजे अतिशय pretty सुंदर, आकर्षक आणि अतिशय ग्रेसफुल, अतिशय जणू काही ती राजघराण्यातलीच कोणीतरी सुंदर स्त्री आहे असं वाटत होतं. ग्रेसफुल ती दिसत होती, अतिशय सुंदर आणि आकर्षक, मनमोहक दिसत होती. एव्हरीवन ॲट द पार्टी नोटिस्ड हर अँड दे ऑल वॉन्टेड टू बी इंट्रोड्यूस्ड टू हर. आता सर्वांनाच त्या पार्टीमध्ये तिची भुरळ पडली. सर्वजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होते. त्या पार्टीमध्ये मटिल्डा हा एक चर्चेचा विषय झाली होती की ही सुंदर स्त्री कोण आहे, कोणाची पत्नी आहे, कुठं राहते वगैरे. अँड एव्हरीवन वॉन्टेड टू बी इंट्रोड्यूस टू हर. आपली तिची ओळख व्हावी, तिच्याबरोबर डान्स करायला मिळावा असं तिथल्या प्रत्येक पुरुषाला वाटत होतं. शी वॉज सो ग्लोरिफाईड बाय हर ब्युटी दॅट शी बिकेम व्हेरी केअरलेस. आता तिला हे समजत होतं की सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या आहेत, आपलं ग्लोरिफिकेशन चालू आहे, आपली वाहवा चालू आहे, आणि हे करत यामुळं ती काय झाली, थोडी केअरलेस झाली, निष्काळजीपणा तिच्यात आला. नाव अशा तऱ्हेने पार्टी यशस्वी होते. मटिल्डा अँड हर हजबंड, ॲक्च्युली मटिल्डाज हजबंड डिड नॉट वॉन्ट टू अटेंड द पार्टी बट जस्ट टू प्लीज हिज वाईफ ही वेंट देअर. आणि त्यालाही माहीत असतं की आपली पत्नी सुंदर आहे, सर्वजण तिची तारीफ करतायत. सो ही वॉज ऑल्सो हॅपी. नाव आफ्टर द पार्टी, नेक्स्ट सेंटेन्स बघा इथून. दे अराइव्ड होम इन द अर्ली आवर्स ऑफ द मॉर्निंग. खूप रात्रभर पार्टी चालते, अगदी पहाटेपर्यंत चालते, अगदी सकाळी सकाळी ते घरी पोहोचतात. रात्रभर मटिल्डा डान्स करत असते, लोकांशी गप्पा मारत असते. सो शी हॅड हर टाईम. When Matilda viewed her glory in the mirror, she realized the necklace was missing. आता हे दोघं परत आपल्या घरी येतात आणि नाव शी वॉज अबाउट टू चेंज हर क्लोथ्स. त्यापूर्वी आपलं सौंदर्य पुन्हा एकदा आरशात निहाळावं म्हणून ती आरशाच्या समोर उभी राहते. छानपैकी आपलं सौंदर्य ती ऑब्झर्व करते, आपला ड्रेस पाहते आणि अचानक तिच्या पोटात गोळा उठतो, छातीत धस्स होतं, कारण तिच्या गळ्यातला नेकलेस नाहीसा झालेला असतो. द नेकलेस वॉज मिसिंग. सो दे सर्च फॉर इट एव्हरीवेअर इन द हाऊस. दे वंडर्ड इफ इट फेल इन द कॅब दॅट ब्रॉट देम होम बट नायदर ऑफ देम नोटिस्ड द नंबर. आता ते सैरभैर होतात, ते खूप टेन्शनमध्ये येतात की आता काय झालं, तो हार कुठं गेला, डायमंड नेकलेस कुठं गेला. खूप शोधाशोध करतात, धावाधाव होते. आपण ज्या कॅबमधून किंवा ज्या टॅक्सीमधून आलो त्या टॅक्सीचा नंबरसुद्धा ते विसरलेले असतात. त्यामुळं ते त्यांना माहिती नसतं की आपण कोणत्या टॅक्सीतून आलो. कदाचित त्या टॅक्सीत आपला हार पडला की काय असं त्यांना वाटू लागतं. मटिल्डाज हजबंड वेंट आउट टू सर्च द स्ट्रीट्स बट returned empty handed. So what happens?
की they searched for the diamond necklace but couldn't find it. Matilda's husband went to the event where the party took place and searched for the diamond necklace. He went on his foot. अगदी पायी तो चालत जातो जिथं पार्टी आयोजित केलेली असते. रस्त्याने तो शोधत जातो मटिल्डाचा डायमंड नेकलेस कुठं पडलाय का. बट ही रिटर्न होम एम्प्टी हँडेड. त्याला काही डायमंड नेकलेस सापडत नाही. आता स्वाभाविक आहे की हा डायमंड नेकलेस त्यांचा नसतो. हा डायमंड नेकलेस हा मटिल्डाच्या मैत्रिणीचा आहे आणि मटिल्डाला हा डायमंड नेकलेस आपल्या मैत्रिणीला परत करावा लागणार आहे. बट द डायमंड नेकलेस इज लॉस्ट. He also went to the policeman and to the cab offices to raise a complaint. He advertised in the newspaper and offered a reward. आता हा डायमंड नेकलेस शोधण्यासाठी ते हर तऱ्हेने प्रयत्न करतात. पोलिसांच्या मध्ये जाऊन तक्रार नोंदवतात, न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली जाते, बक्षिसाची घोषणा केली जाते की असा असा आमचा नेकलेस हरवलेला आहे आणि तो शोधून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल वगैरे. To buy some time from Jenny, Matilda wrote a letter that she broke the clasp of the necklace and so she sent it for repair. आता हा डायमंड नेकलेस शोधण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मटिल्डा आपल्या मैत्रिणीला जेनीला एक छोटी चिठ्ठी पत्र पाठवते आणि सांगते की त्या डायमंड नेकलेसचा क्लास्प म्हणजे त्याची मागची जी क्लिप असते तो डायमंड नेकलेस अडकवण्यासाठी तर ती तुटलेली आहे, ती मी रिपेअर करून तुला लवकरच डायमंड नेकलेस परत करते असं ती तिला कळवते. इन द मेन टाईम दे फाउंड अ सिमिलर काइंड ऑफ नेकलेस. आता दोघांच्या मध्ये अस्वस्थता आहे की आता काय करायचं. शेवटी ते असं ठरवतात की आपण तसलाच एक हुबेहूब दिसणारा नेकलेस शोधूया, विकत घेऊ आणि आपल्या त्या मटिल्डाच्या मैत्रिणीला परत करू. कारण जर मटिल्डाने आपल्या मैत्रिणीला असं सांगितलं की बाई ग मी तुझा नेकलेस चुकून माझ्याकडून हरवला, असं मी पार्टीत गेले होते आणि येताना कुठंतरी नेकलेस तो पडला, असं जर मटिल्डाने आपल्या मैत्रिणीला जेनीला सांगितलं तर जेनीला असं वाटेल की मटिल्डाने तो आपला डायमंड नेकलेस हडप केला, तिला तो आवडला होता आणि तिला तो हवा होता म्हणून ती आपल्याला खोटं सांगते की डायमंड नेकलेस हरवला, तो तिच्याकडेच आहे, तिला आपल्याला द्यायचा नाही, असा काहीतरी आपल्या मैत्रिणीलाचा गैरसमज होईल असं मटिल्डाला वाटतं. सो शी टेल्स हर हजबंड दॅट दे शुड बाय अ न्यू डायमंड नेकलेस विच लुक्स सिमिलर टू द लॉस्ट वन अँड दे शुड रिटर्न इट टू जेनी. तर अशा तऱ्हेने ते एक डायमंड नेकलेस एका ज्वेलरी स्टोअरमध्ये शोधून काढतात. द कॉस्ट ऑफ द नेकलेस वॉज 36,000 francs. आता बघा त्या डायमंड नेकलेसची किंमत किती आहे तर 36,000 francs. मध्यमवर्गीय कुटुंब आहे हे, यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. कसे तरी 400 francs मटिल्डाच्या हजबंडनी साठवून ठेवले होते रायफल विकत घेण्यासाठी, तेही खर्च झालेले आहेत. आणि आता या डायमंड नेकलेसची किंमत किती आहे तर 36,000 francs. जो नवा डायमंड नेकलेस ते विकत घेऊ इच्छित आहेत. हर हजबंड inherited 18,000 francs from his father and he borrowed the rest of the amount from money lenders. मनी लेंडर्स म्हणजे सावकार. तर आता काय करतात तर त्यांच्याकडे जी सगळी पुंजी आहे ती सगळी पुंजी ते बाहेर काढतात. मटिल्डाच्या हजबंडच्या वडिलांनी म्हणजे मटिल्डाच्या सासऱ्यांनी काय केलेलं असतं, आपल्या मुलाच्या नावावर 18,000 francs ठेवलेले असतात. आपल्या मुलाला 18,000 francs त्यांनी दिलेले असतात. आता ही जी रक्कम आहे ही मटिल्डाच्या हजबंडने अतिशय सुरक्षित बँकेत ठेवलेली आहे. आपल्या रिटायरमेंट नंतर घर बांधू, घर विकत घेऊ असा विचार करून त्यांनी ही रक्कम ठेवलेली आहे. पण आता त्याला ही रक्कम बाहेर काढावी लागते 18,000 francs. कशासाठी तर टू बाय द डायमंड नेकलेस बिकॉज द डायमंड नेकलेस कॉस्ट 36,000 francs. बट मटिल्डाज हजबंड हॅज ओनली 18,000 francs. मग उरलेली रक्कम ते काय करतात,
दे बॉरो फ्रॉम मनी लेंडर्स. थोडक्यात ते काय करतात, कर्ज घेतात. फायनली दे परचेस द नेकलेस अँड मटिल्डा गेव इट टू जेनी हू डिड नॉट केअर टू लुक ॲट इट. आणि मग काय करते मटिल्डा, तो डायमंड नेकलेस घेऊन आपल्या फ्रेंडकडे जाते, जेनीकडं, अँड रिटर्न इट टू हर. जेनीसुद्धा सहजपणे तो डायमंड नेकलेस घेते आणि आपल्या ज्वेलरीच्या बॉक्समध्ये ठेवून देते. ती काही नीट पाहत नाही. मटिल्डाला भीती असते की कदाचित जेनीच्या लक्षात येईल की आपण तिला रिप्लेसमेंट दिलेली, आपण दुसरा डायमंड नेकलेस घेऊन दिलाय की काय, असं तिला कळेल, म्हणून ती थोडीशी घाबरलेली असते. बट जेनी डिडंट सी इट. Jenny didn't look at the diamond necklace carefully and she just put it in her jewelry box. आता पुढं काय होतं बघा. मटिल्डाज लाईफ चेंज्ड ड्रॅमॅटिकली इन द नेक्स्ट 10 years. आता जवळची सर्व पुंजी संपलेली आहे, पैसे संपलेले आहेत, जे काही सेव्हिंग्ज होतं ते संपलेलं आहे. वर 18,000 फ्रँक्सचं कर्ज चढलेलं आहे. आता मटिल्डाचं आणि मटिल्डाच्या हजबंडचं लाईफ पूर्णपणे बदलतं. दे हॅव टू चेंज द फ्लॅट, देअर ॲकोमोडेशन. विशेषतः मटिल्डाचं जीवन कसं बदलतं बघा. दे मूव्ह टू ए मच स्मॉलर अपार्टमेंट. आता ते काय करतात, ते ज्या फ्लॅटमध्ये राहत असतात त्याच्यापेक्षाही छोट्या खोलीमध्ये, त्या खोलीचं भाडं वाचवण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी एका छोट्या खोलीमध्ये, छोट्या घरामध्ये शिफ्ट होतात. वेअर शी कुक्ड अँड क्लीन्ड हरसेल्फ. त्या घरामध्ये आता काय करते मटिल्डा, स्वतःच क्लिनिंग करते, स्वतःच कुकिंग करते. आधी ज्यावेळी ती राहत होती त्यावेळी तिच्याकडे एक मेड होती, एक सर्वंट होती. पण आता अशा तऱ्हेने सर्वंट ठेवणं त्यांना परवडणार नाही आहे. म्हणून नाव मटिल्डा वर्क्स ऑन हर ओन. हर हजबंड डीड मल्टिपल जॉब्स अँड शी ऑल्सो डीड अदर वर्क टू पे ऑल द मनी दे हॅड बॉरोड. आता तिच्या हजबंडला सुद्धा काय झालेलं आहे, वेगवेगळे जॉब्स करावे लागत आहेत. ओव्हर टाईम तो करतोय. त्याचा ठरलेला जॉब झाल्यानंतर तो गावात परत इतरत्र छोटा मोठा व्यवसाय करून, नोकरी करून अधिकचे पैसे मिळवतोय. मटिल्डा ऑल्सो वर्क्स समवेअर इन द टाउन बिकॉज दे हॅव बॉरोड मनी. देर इज लोन ऑन देम. त्यांच्यावर कर्ज आहे, ते कर्ज फेडायचं आहे त्यांना. आणि म्हणून म्हणजे खूप आर्थिक टंचाई आहे, कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे. हे सगळं कशामुळं झालं, तर हे सगळं मटिल्डाच्या त्या इच्छेमुळं झालं. डान्स करण्यासाठी, सौंदर्याचं प्रदर्शन करण्यासाठी, तिने जे काही केलं किंवा तिची जी काही इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी नवीन ड्रेस शिवला, डायमंडचा नेकलेस आणला आणि त्यांना हे सगळं प्रकरण अतिशय महागात पडलेलं आहे. त्यांना आपला डे टू डे हॅपीनेस त्यांचा गेलेला आहे. थोडंफार सुख स्वास्थ्य होतं, आराम होता, तो सुद्धा गेलेला आहे आणि अतिशय जिकिरीचं कष्टाचं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. आफ्टर 10 years they were able to pay all the money back, but by then Matilda had aged a lot. आता 10 वर्ष अशा पद्धतीने त्यांना कष्टाचं जीवन जगावं लागतं. 10 वर्षानंतर मात्र काय होतं, त्यांच्यावरचं कर्ज पूर्णपणे फिटतं. पण या 10 वर्षात मटिल्डा काय झालेली आहे, शी हॅड एजेड अ लॉट. ती आता वयस्कर दिसायला लागलेली आहे, वृद्ध दिसायला लागलेली आहे. एकतर 10 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कष्टाचं जीवन जगावं लागल्यामुळं तिच्या सौंदर्याला ओहोटी लागलेली आहे. बरोबर. कदाचित ती आधीच्या फ्लॅटमध्ये थोडीशी छान चौकीने राहिली असती तर कदाचित अजून थोडीशी अधिक सुंदर दिसली असती. पण आता ते सौंदर्य तिचं नाहीसं झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. ती थोराड वृद्ध दिसू लागलेली आहे. सो मटिल्डा नोज दॅट शी हॅज ग्रोन एजेड अँड शी इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज शी वॉज 10 years ago. वन डे मटिल्डा मेट जेनी फॉरेस्टर. आता काय होतं बघा, 10 वर्षानंतर मटिल्डा अशीच एकदा बागेमध्ये फिरायला गेलेली असते. आता थोडंसं स्वास्थ्य मिळालेलं आहे,
पण अजूनही छोट्याच घरात राहत आहेत, छोटं मोठं काम करतायत. अजून मटिल्डाचा हजबंड नोकरीमध्ये आहे, ही गेट सॅलरी, आणि आता थोडंसं बरं चाललंय त्यांचं. म्हणून मटिल्डा एके दिवशी वेळ काढून एकटीच बागेमध्ये फिरायला जाते, वेअर शी मीट्स हर ओल्ड फ्रेंड जेनी फॉरेस्टर. शी डिसाइडेड टू कन्फेस द ट्रूथ अबाउट द नेकलेस. आता दोघी एकमेकींना भेटतात, बट जेनी फॉरेस्टर डज नॉट रेकग्नाइज मटिल्डा. मटिल्डा रेकग्नाइज जेनी. मटिल्डा जेनीला ओळखते, पण जेनी काही मटिल्डाला ओळखू शकत नाही, कारण मटिल्डामध्ये थोडा जास्तीचा बदल झालेला आहे. जेनी मग मटिल्डा तिला आपली ओळख करून देते आणि सांगते, मी अशी मटिल्डा तुझी मैत्रीण, आपण शाळेत एकत्र होतो, मी एकदा तुझा नेकलेस बॉरो केला होता वगैरे. आणि मग जेनीला लक्षात येतं, अरे हो, ही तर आपली मैत्रीण. पण ती मटिल्डाला विचारते की यू लुक टू एजेड. तू अशी का दिसतेस? तू अतिशय थकल्यासारखी दिसतेस. वृद्धत्वाची छटा तुझ्या चेहऱ्यावर दिसते, आणि तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तुझ्या चेहऱ्यावरचं सौंदर्य सगळंच ओसरलेलं आहे. काय झालं तुला? तू अतिशय दुःख, खिन्न अशी दिसतेस. यावर मटिल्डा म्हणते की याला तूच कारणीभूत आहेस, तुझ्यामुळेच माझी ही गत झालेली आहे. नाउ जेनी फॉरेस्टर डझंट अंडरस्टँड हाऊ शी वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मटिल्डाज एजेड लुक. आपण कसं काय बुवा याला कारणीभूत आहोत, हे काही तिला लक्षात येत नाही. त्यावर मटिल्डा आता तिला सत्य सांगण्यासाठी आपलं तोंड उघडते आणि तिला सांगते नक्की काय झालं होतं. अँड शी टोल्ड जेनी दॅट असा तुझा नेकलेस आम्ही बॉरो केला होता आणि तो नेकलेस चुकून माझ्याकडून हरवला. मग आम्ही तसलाच दुसरा नेकलेस शोधून काढला, त्याच्यासाठी 36,000 फ्रँक्स मोजले, तो विकत घेतला आणि तुला रिटर्न केला. आता इथून बघा. जेनी वॉज सरप्राईज टू सी मटिल्डा स्टेट. मटिल्डा टोल्ड स्टेट म्हणजे ती एकूण जशी दिसते, जशी आहे ते बघून तिला वाईट वाटतं, आश्चर्यही वाटतं. Matilda told her that she had lost the necklace that she borrowed from her and they had to pay a huge amount for the replacement. So Matilda reveals the secret to Jenny. Jenny was shocked to hear the entire story behind the necklace, and she confessed that the necklace Matilda borrowed was a fake, which was not more than वर्थ 500 फ्रँक्स. अशा तऱ्हेने इथं गोष्ट संपते, आणि यालाच म्हणायचं ट्विस्ट इन द टेल. कारण जेनी मटिल्डाची गोष्ट ऐकल्यावर थक्क होते, आश्चर्यचकित होते. तिला काय बोलायचं हेच सुचत नाही, कारण ती मग मटिल्डाला सांगते, अगं वेडी झालीस की काय? मी तुला जो नेकलेस दिला होता किंवा तुला जो नेकलेस आवडला होता, तो कसला होता? इमिटेशन ज्वेलरी होती ती. फेक नेकलेस होता तो. खऱ्या डायमंडचा नेकलेस नव्हताच, की ज्याची किंमत किती होती? 500 फ्रँक्स होती. फक्त 500 फ्रँक्सचा तो हार होता ग, तो काही खऱ्या डायमंडचा हार नव्हता. आणि इथंच गोष्ट संपते. द रायटर डझंट राईट एनिथिंग मोर. द नॅरेटर डझंट टेल व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. पण वाचकांना एक खूप हळहळ लागून राहते. यालाच म्हणायचं ट्विस्ट इन द टेल. कथेच्या शेवटी एक कलाटणी या कथेला मिळते. एकदम विचित्र पद्धतीने गोष्ट संपते. म्हणजे आपल्याला सुद्धा वाटलेलं नव्हतं की गोष्ट अशा पद्धतीने संपेल. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की विनाकारण मटिल्डा आणि मटिल्डाच्या हजबंडला कष्टाचं जीवन जगावं लागलं. 500 फ्रँक्सचा हार तो जो त्यांच्याकडून हरवला गेला, त्यांना वाटलं तो खऱ्या डायमंडचा हार होता. त्यासाठी 36,000 फ्रँक्सचा ते हार विकत घेतात, आणि मग पुढं त्यांच्या वाट्याला दुःख, कष्ट असं येतं, आणि विनाकारण त्यांच्या आयुष्यात 10 वर्ष, एक नव्हे, दोन नव्हे, तर 10 वर्ष जिकिरीचं जीवन त्यांना जगावं लागतं. सो दिस इज हाऊ द स्टोरी एंड्स, अँड
This is one of the best short stories ever written. The short story is entitled The Necklace. तर ही शॉर्ट स्टोरी तुम्ही वाचून काढा एकदा. त्याची PDF तुम्हाला मी सेंड केलेलीच आहे. आता कन्क्लुजन बघू क्विकली आपण. द लेसन ऑफ द स्टोरी इज ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर या कथेचा लेसन ही गोष्ट तुम्हाला काय संदेश देते, काय उपदेश देते, तर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, की माणसाने प्रामाणिक असावं आपल्या आयुष्यामध्ये. इफ मटिल्डा ऑनेस्टली, परत सेंटेन्स बघा. If Matilda honestly told her friend the truth about the necklace, she would have learned that the necklace wasn't made of real diamonds, and that would have saved her from living a miserable life for 10 years. म्हणजे काय सांगितलं इथं, की जर मटिल्डाने आपल्या फ्रेंडला सत्य सांगितलं असतं तर तिला तिच्या आयुष्यात 10 वर्ष मिझरेबल कंडिशनमध्ये, हलाखीच्या कंडिशनमध्ये जगावं लागलं नसतं. म्हणजे प्रत्येकाने ऑनेस्ट राहावं. मला असंही वाटतं की या शॉर्ट स्टोरीमध्ये काय आहे, की तुम्ही तुमच्या सौंदर्याचा किंवा तुमच्याकडे जी काही गोष्ट आहे त्याचा अभिमान किंवा गर्व बाळगू नये. तसा जर तुम्ही बाळगला तर निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा तुम्हाला शिक्षा करतो. सो मटिल्डा वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हर ब्युटी अँड शी हॅड टू पे द प्राईस फॉर हर प्राईड. आपल्या गर्वाचं गर्वाचं घर खाली असं आपण म्हणतो ना मराठीमध्ये. तर ती जे काही करते, जसं वागते पार्टीला जाण्यासाठी, ती ज्या पद्धतीने हापापलेली असते, त्याची एक प्रकारे शिक्षाच तिला अशी मिळते. खरं तर आपल्यालाही वाईट वाटतं मटिल्डाचं काही चुकीचं नाही आहे. ती सुंदर आहे आणि आपलं सौंदर्य मिरवणं कुठल्याही स्त्रीला आवडतंच, पण त्याच्यासाठी तिला खूप मोठी शिक्षा मिळते, खूप मोठी किंमत तिला मोजावी लागते. देन आता याची थीम बघू आणि मग आज आपण थांबू. द स्टोरी ऑफ द नेकलेस इज अ सटायर दॅट गिव्स अ स्ट्रॉंग मेसेज ऑन ह्युमन व्हॅल्यूज. तर ही स्टोरी काय आहे, एक प्रकारची सटायर आहे, टीका आहे. कशावर टीका आहे, तर ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य याच्यावर केलेली ही टीका आहे. म्हणजे लोकांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं असतं, तर पैसे अडकेच महत्त्वाचे असतात. The very first thing that this lesson teaches us is that everyone should be content in life with whatever little that he has. Content म्हणजे समाधानी. तर या शॉर्ट स्टोरीमधून एक आपल्याला लेसन, धडा, उपदेश असा मिळतो, की जे काही तुमच्याकडं आहे त्याच्यात तुम्ही समाधानी राहा, खुश राहा, आनंदी राहा. अधिकचं काही फार मागण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मटिल्डासारखं तुमचं होईल. वन शुड लिव्ह विथ वन्स मीन्स. म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे, जसं काही आहे त्याच्यात आनंद मानून तुम्ही राहायला, जगायला शिका. ऑर एल्स ही इन्व्हाइट्स अननेसेसरी प्रॉब्लेम्स. अदरवाईज काय होईल, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम्स येतील, अँझायटीज अँड कन्फ्युजन इन लाईफ. तुमच्या जीवनात काय सुरू होतील, वेगवेगळे प्रश्न सुरू होतील, चिंता सुरू होतील आणि तुमचं जीवन विनाकारण काय होईल, सुखाने आरामात तुम्ही जे जगत आहात ते सगळं ढवळून निघेल. म्हणजे मटिल्डा आणि मटिल्डाचा हजबंड जर त्या पार्टीला गेले नसते तर फार काही बिघडलं नसतं, पण आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांच्या वाट्याला खूप मोठं दुःख येतं. द मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज ऑफ द स्टोरी इज दॅट वी शुड बी व्हॉट वी आर. आपण जे आहोत तेच दाखवायचा प्रयत्न करावा. आपण जे नाही ते दाखवायचा प्रयत्न केला तर असं होतं. फॉल्स प्राईड ऑर शो ऑफ इज द कॉज ऑफ आवर सफरिंग. आपल्या दुःखाला काय कारणीभूत असतो, तर फॉल्स प्राईड, दुराभिमान, खोटा अभिमान किंवा शो ऑफ करणं, हे काय असतं, आपल्या दुःखाचं किंवा आपल्याला हे संकटात नेऊ शकतं. मिसेस लॉयझल म्हणजेच मटिल्डा लॉयझल had lost the necklace that she had borrowed from her friend, and instead of confessing it to the owner, she got into more debt. DEBT याचा उच्चार डेट आहे. डेट म्हणजे कर्ज. तर
मिसेस लॉयझल म्हणजे मटिल्डा सत्य बोलून ती जर सत्य बोलली असती, आपल्या मैत्रिणीला जर खरं सांगितलं असतं, मैत्रिणीच होती ना ती, त्यामुळे मैत्रिणीला खरं सांगणं योग्य ठरलं असतं. पण तसं करण्याच्या ऐवजी शो ऑफ करायला जाते, दुराभिमान बाळगते किंवा संकोच मनात बाळगते आणि त्याच्यामुळं तिच्यावर कर्जाचा डोंगर ती उभा करून बसते. अँड पॉवर्टी इन ऑर्डर टू रिपे द रिपे द अमाऊंट. ती अमाऊंट परत करण्यासाठी किंवा तो नेकलेस परत करण्यासाठी तिला अशा पद्धतीचं जीवन जगावं लागतं. द स्टोरी टेल्स अस अबाउट द निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ प्राईड अँड व्हॅनिटी अँड emphasizes द इम्पॉर्टन्स ऑफ being content with what one has. कॉन्टेंट म्हणजे समाधानी. तर तुम्ही खोटा अभिमान, फॉल्स प्राईड बाळगू नका, दुराभिमान बाळगू नका, गर्व करू नका कशाचाही. नाहीतर तुमच्यावर संकट येईल आणि तुम्ही अडचणीत सापडाल. सो दिस इज द थीम ऑफ द शॉर्ट स्टोरी. आय होप यू अंडरस्टूड द नेकलेस. But I again tell you to read the original short story which is sent to you on the WhatsApp group. We stop here and we will meet tomorrow online for the lecture. Thank you for attending the class.